नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण ओल्या हळदीपासून हळद पावडर कशी बनवायची हे बघणार आहोत. यासाठी मी 2 किलो हळद घेतलेली आहे. ही आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. बघा, अशी झालेली हळद आपल्याला घ्यायची आहे. मस्तच हळद मिळालेली आहे. ही मी गावाकडून आणलेली आहे. तुम्ही मार्केटमध्ये देखील भरपूर प्रमाणात येते, तर तुम्ही ती घेऊ शकतात आणि घरच्या घरी अगदी नॅचरल पद्धतीने हळद बनवू शकतात. चला तर आता आपण हळद कशी बनवायची ते बघूया. प्रथम आपण इकडे कुकर ठेवलेला आहे. यामध्ये पाणी घालून घेऊया. आपल्याला ही हळद उकळून घ्यायची आहे. आता छान पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत. इकडे पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत. तर हळदीच्या वरती पाणी येईल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. कमी गॅसवरच आपण ह्या 2 शिट्ट्या घेणार आहोत. जास्त देखील आपल्याला ही हळद शिजवायची नाही. चला तर आता आपण 2 शिट्ट्या घेऊया. चला तर आता कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर थंड झालेला आहे. चला आता आपण बघूया आपली हळद ही शिजली आहे का. थंड झालेली आहे हळद. आपली हळद छान शिजलेली आहे. बघा, मस्त किती पिवळा कलर आलेला आहे. चला तर आता आपण ही सर्व एका ताटात काढून घेऊया. आपण शिजवलेली हळद एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि यातील सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे. चला तर आता आपण या हळदीवरची जी ही असती साल ती आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आपल्याला या सिलनीच्या सहाय्याने अगदी हळूवार अशी आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण सर्व साल काढून घेणार आहोत. खूपच छान कलर आलेला आहे. हे बघा कशी नॅचरल हळद आहे. मस्त सुंदर वास येत आहे. अशा पद्धतीनं आपण सर्व साल काढून घेणार आहोत. आपण हळद ही छान शिलून घेतलेली आहे. याचे सर्व साल आपण काढून घेतलेले आहे. आता आपण काय करणार आहोत, तर याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. कारण अशी मोठी हळद लवकर सुकणार नाही. आता सध्या एवढं ऊन पडत नाही. मार्च एप्रिलमध्ये आपण हे अख्खे जरी वाळवायला टाकले तर छान याचं हळकुंड बनतं. तर आता कमी ऊन असल्यामुळे मी याचे छान छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही किसणीने देखील किसून घेऊ शकता, म्हणजे तुमची हळद लवकर तयार होईल. अशा पद्धतीनं आपण हे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि आपण हे 8 दिवस उन्हामध्ये छान वाळवायला ठेवणार आहोत. अशा पद्धतीनं सर्व आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया. प्रथम मी असे तुकडे बनवून घेतलेले आहे. आता आपण किसणीने किसून घेऊया. अशा पद्धतीनं तुम्ही किसणीने देखील छान किसून घेऊ शकता, म्हणजे आपली हळद लवकर तयार होईल. म्हणजे सुकायला मदतच होते. अगदी बारीक किस होतो याचा. अशा पद्धतीनं आपण सर्व हळद किसून घेऊया. चला तर आता आपण ही हळद छान अशी किसून घेतलेली आहे. अशी किसून घेतल्यामुळे आपली हळद ही लवकर सुकते. आणि इकडे आपण ह्या अशा चकत्या करून घेतलेल्या आहे. तुम्ही आणखी देखील असे याचे बारीक तुकडे करू शकता, म्हणजे आपली हळद ही लवकर सुकेल. याला कमीत कमी 8 दिवस आपल्याला छान उन्हात सुकवायचे आहे. अगदी नैसर्गिक पद्धतीने आपण ही हळद बनवलेली आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीनं करून बघा. चला तर आता आपण ही हळद उन्हामध्ये सुकायला ठेवूया. यावरती आपण कपडा टाकून 8 दिवस छान सुकवणार आहोत. आपण ही हळद
किसून घेतलेली होती आणि ही हळद आपण याच्या चकत्या बनवून घेतलेल्या होत्या. तर याला आपल्याला वाळवायला जास्त दिवस लागले आणि आपण हा किस केलेला आहे हे 4च दिवसामध्ये छान वाळली. तर तुम्हाला जर बाहेर कांडपमध्ये द्यायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं चकत्या केल्या तरी चालेल आणि घरी मिक्सरमध्ये काढायची असेल तर अशी किसून घ्यायची, म्हणजे आपल्याला ही मिक्सरमध्ये काढायला सोपी जाईल. तर चला आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. हळद मी छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. बघा छान कलर आलेला आहे. तुमची हळद जर जास्त असेल तर तुम्ही ही बाहेरून कांडपमधून काढून आणू शकता, कारण जास्त जर हळद तुम्ही घरी काढली तर तुमचं मिक्सरचं भांडं हे खराब होऊ शकतं. माझी ही थोडीच होती म्हणून मी हे घरीच काढून घेतले. चला आता आपण हे एका चाळणीने चाळून घेऊया. खूपच छान सुगंध सुटलेला आहे. अगदी ओरिजिनल आपली हळद तयार झालेली आहे. आता आपण हे एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवणार आहे. आपल्याला ही वर्षभर साठवून ठेवता येते आणि खराब देखील होत नाही. बघा अगदी नॅचरल पद्धतीने आपण ही हळद तयार केलेली आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने हळद बनवून बघा. कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.